नमस्कार. श्री दत्त गुरूंना नमस्कार करून मी आज दत्त जयंतीबद्दल 2 शब्द बोलणार आहे. भारतीय संस्कृती ही विविध धर्म, विविध भाषा आणि विविध संप्रदायांना नटलेली आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये एकात्मता साधलेली आहे. वस्त्र जसं अनेक धाग्यांनी विणलं जातं, पण शेवटी वस्त्र एकच असतं. त्याप्रमाणे भारतीय संस्कृती ही जगातली उच्चतम संस्कृती अशी मानली जाते. विशेष करून आज आपल्याला माहिती आहे की दत्त जन्माचा सोहळा मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला जो साजरा होत असतो दरवर्षी, हा दत्त जन्माचा सोहळा संपूर्ण भारतभर नव्हे जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी या संप्रदायाचे लोक आहेत, विशेष करून भारतीय लोक, हा सोहळा मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने साजरा करत असतात. विशेष करून दत्त जन्म सोहळा हा प्रदोष काळी साजरा केला जातो. हा दत्त जन्म हा संध्याकाळच्या वेळेला प्रदोष समयी झाला होता असा दत्त संप्रदायातील लोकांचा समज आहे. तर साधारणपणे या दिवशी आज दत्त कथा जर आपल्या सर्वांना माहिती असावी. सर्वसाधारणपणे अनुसूया आणि अत्री ऋषी यांच्या पोटी जन्माला आलेले हे दत्तगुरु. आता हा अवतार समजला जातो. अत्री हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि अनुसूया ही महर्षी कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्या पोटी जन्माला आलेली ही कन्या होती. अर्थातच अतिशय सात्विक प्रवृत्तीचे सज्जन पातिव्रत्य जपणारी ही अनुसूया. या अनुसूयेच्या संदर्भात ही कथा आहे दत्त जन्माची. अन म्हणजे पहा, 2 शब्द याच्यामध्ये. अन म्हणजे नाही आणि सुया म्हणजे असूया. जिच्याजवळ कसलाही द्वेष, मत्सर किंवा क्रोध अशा प्रकारचे वाईट विचार नाही, अशी ती स्त्री म्हणजे अनुसूया. आणि अत्री म्हणजे म्हणजे कमी, म्हणजे नसणारच. काय? त्री म्हणजे त्रिगुण, सत्व रज तम यांचा कुठलाही परिणाम आपल्यावर झालेले नाही असे ते अत्री ऋषी. आणि पहा, अशा या महान दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेले हे श्री दत्तगुरु. तर आपल्याला माहिती आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं आपल्याला तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये वाचायला मिळतं. आणि सर्वश्रुत अशी ही आपली काव्यपंक्ती पण आहे. तर तिची कथा मी अगदी थोडक्यामध्ये ती सांगणार अशी आहे की आपल्याला माहिती आहे, मूळ आदिमायेच्या स्वरूपानंतर ज्या ज्या पदाला पोहोचलेली, मग महालक्ष्मी असेल, पार्वती असेल, सरस्वती असेल, या महान पतिव्रता नव्हे त्या देवस्त्रिया होत्या. आणि या देवस्त्रिया सर्वश्रेष्ठ म्हणून चाललेल्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या असणाऱ्या त्या पत्नी. तर ह्या सुद्धा देवस्त्रियाच होत्या आणि त्या पतिव्रताच होत्या. त्यांचंही कार्य त्यांच्या परीनं खूप मोठंच होतं, कारण मूळ आदिमायेचं अंश असणाऱ्या त्या स्त्रिया होत्या. परंतु आपल्याला माहिती आहे की भारतीय ज्या अध्यात्मात काही कथा सांगितल्या जातात, त्याच्यामध्ये कळीचा नारद या नारदाने एकदा सहज ह्या तिघींना सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का की पृथ्वी तळावर अशी एक स्त्री आहे, ती महान पतिव्रता आहे. असं म्हटल्याबरोबर या तिघींचा मत्सर जागा झाला, द्वेष जागा झाला. आणि असं कसं होऊ शकतं की आम्ही तर देवस्त्रिया आहेत आणि ती तर मानवस्त्री म्हणजे मानवांच्या जमातीतली स्त्री आहे, मग मनुष्य देहामध्ये असणारी स्त्री आहे, तर मग ती कशावरून श्रेष्ठ? त्यांना काही ते सहन झालं नाही आणि त्यांनी आपल्या नवऱ्यांजवळ म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांकडेही तो हट्ट धरला की हे असं कसं घडतं, हे आम्हाला मान्य नाही आहे, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. तर काय करायचं? मग त्या तिघांनी ठरवलं, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की अनेक हट्ट असतात, त्याच्यात पत्नी एक हट्ट असतो आणि या तिघा देवांनाही ते मान्य होतं. देवांनाही त्या तिघा पत्नींचा हट्ट मान्य केला आणि तिघांनी ब्राह्मणांचा वेश घेऊन पृथ्वी तलावर या अनुसूयेच्या घरी प्रयाण केलं. आले ते तिथे आणि त्यांनी ठरवलं की नारदाने जेव्हा सांगितलं की ती महान अशी पतिव्रता आहे असं म्हटल्याबरोबर त्यांचा तो मत्सर शांत करण्यासाठी आणि इकडे पृथ्वीवर अनुसूयाच्या दारी आले
आणि ऐन दुपारी 12 वाजता तिथे त्यांनी सांगितलं की भिक्षाम देही. ऐन 12च्या दरम्यान आलेले हे 3 ब्राह्मण पाहिल्यानंतर अनुसूयेला मात्र मोठं जरा वेगळं अचंबितच वाटलेलं आहे की कोणतरी महापुरुष असले पाहिजे, देवपुरुष असले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ती महान पतिव्रता. महान पतिव्रता कोणाला म्हटलं जातं? ज्यांच्या घराकडे ज्या स्त्रिया पती परमेश्वर मानतात, अतिथी देवोधर्म मानतात, मातृदेवोभव म्हणतात, पितृदेवोभव म्हणतात, आचार्य देवोभव म्हणतात, अशा प्रकारचा आचार धर्म आपलं कुटुंबाला समजतात, आपल्या कुटुंबाला उच्च स्तरावर नेऊन ठेवतात, ज्यांची ख्याती सर्व दुर्वाहवा झालेली असते कुटुंबाची आणि त्या घराची, अशा कुटुंबातल्या स्त्रियांना पतिव्रता समजलं जातं. आणि मग असं असताना अनुसूयेला मोठं नवल वाटलं की आता ऐन 12च्या सुमारामध्ये आपल्याला भिक्षा मागतात आहे, तर आपण काहीतरी भिक्षा त्यांना दिली, कारण अतिथी देवोधव आपला धर्म आपण पाळला पाहिजे. म्हणून अनुसूया आतमध्ये जाते आणि त्यांना भिक्षा द्यायला लागते. तर त्यांनी सांगितलं, नाही, आम्हाला आता अशी भिक्षा नको आहे, आम्हाला जेवण हवं आहे. तर म्हणली, काय जेवण हवं? ते म्हणले, आमची एक अट आहे की तू विवस्त्र अवस्थेमध्ये आम्हाला भोजन दिलं पाहिजे. आता ही महान पतिव्रता अनुसूया योग सामर्थ्याच्या बळावर असणारं तिचं सामर्थ्य होतं. आणि विशेष म्हणजे तिच्या पाठीशी पदरी त्या अत्री ऋषींचंही तप सामर्थ्य होतं. ते सुद्धा योग सामर्थ्याने खूप मोठे होते, प्रचंड होते, तप सामर्थ्य होतं त्यांचं सुद्धा. आणि त्याचं पाठबळ आपल्या पत्नीला असतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं जातं की पत्नीचं तप सामर्थ्य किंवा जे काही पुण्य असेल ते पतीसाठी कामाला येतं आणि पतीचं पुण्य हे पत्नीसाठी कामाला येत असतं. तर अशा प्रकारे हिची ही जशी अग्निपरीक्षा असावी ना, तसं ह्या अनुसूयेच्या बाबतीत घडलेलं आहे. त्याच वेळेला अत्री ऋषी हे देवघरामध्ये देवपूजाच उरकून बसलेले असतात. आणि हा मोठा प्रश्न तिच्या पुढे पडला की आता काय करायचं. तिने जाऊन ऋषींना सांगितलं, असे असे अतिथी आले आणि ते असं मागतात. त्यांनी त्याला एका पंचपात्रात पाणी दिलं, तीर्थ दिलं आणि त्यांनी सांगितलं, हे तीर्थ तू त्यांच्यावर शिंपडायचं आणि मग त्याच्यानंतर तुला जे करायचं ते तू करावं. असं म्हटल्यावर तिने पंचपात्रात पाणी आणलं आणि त्या 3 ब्राह्मणांवरती ते पाणी शिंपडलं. आणि पाणी शिंपडल्यानंतर त्या 3ही ब्राह्मण वेशात आलेल्या त्या 3 देवांची 3 बाळं तयार झाली. आणि मग काय पुढे? अनुसूयेला सुद्धा खूप आनंद झाला, कारण त्यांनी भोजन मागितलेलं होतं आणि अतिथीचं ते धर्म पाळण्यासाठी तिने त्या 3घांना पण बाळं झाल्यानंतर ते इकडे तिकडे रांगायला लागले. तोपर्यंत तिने स्वयंपाक केला आणि 3घांनाही जेवायला वाढलं. विवस्त्र अवस्थेमध्ये पतीचं सामर्थ्य तिच्या बळावरच होतं. आणि मग असा बराच काळ गेला, तिने तिचा धर्म पाळला. हे तर तोपर्यंत पृथ्वी तळावरच होते. पुन्हा नारदाने त्यांना सांगितलं की अजून कसे आलेले नाहीत तुमचे हे. तर इकडे हे अनुसूयाच्या घरी लहान बाळ झालेले असल्यामुळे त्यांनी त्या बाळांना काही वेळ मांडीवरही घेतलं, स्तनपान केलं, तिला पानाही फुटला आणि पुन्हा त्यांना भोजनही तिने दिलं. अशा प्रकारची एकूण ही कथा, काही लोक दंतकथाही म्हणत असतील, पण दत्त संप्रदायामध्ये मुळी तिला दंतकथा म्हणत नाहीत. ही खरी घडलेली गोष्ट आहे. याचा खरा मतितार्थ आपण घेतला पाहिजे की आपल्याकडे जर कोणी अतिथी आलाच तर आपण त्याला भोजन हे दिलंच पाहिजे. नव्हे, जो कोणी आपल्याकडे भुकेला असेल, घरामध्ये समजा तुमची देवपूजा चाललेली आहे, तुमचं देवतार्चन चाललेलं आहे, होम अभिषेक चाललेला आहे, एखादा महायज्ञ चाललेला आहे आणि तुमच्या घरामध्ये जर वृद्ध माणसं असतील, सासू सासरे असतील किंवा अन्य कोणी शेजारी पाजारी असतील, ते भुकेलेले असतील, तर त्यांना तुम्ही अन्नदान केलं पाहिजे. भारतीय संस्कृतीतला दुसरा पातिधर्म आहे की प्रत्येक स्त्रीनं अन्नदान हे केलंच पाहिजे. आपण गरजूला, हे महत्त्वाचं आहे की जो गरजवंत आहे, भुकेलेला आहे, त्याला दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे अनुसूयेने तो धर्म पाळला. 3 बाळांना तिने बाळ समजून त्यांना पाळण्यात घातलं. आणि पुन्हा जेव्हा नारदाकडे की अजून कसे देव आले नाही, अजून कसे देव आले नाहीत, तेव्हा त्या स्त्रियांनी हट्ट धरला. पुन्हा नारद मुनी आले, ते हे 3 बाळं आहेत. आणि कथा सांगितल्यानंतर की असं घडलेलं आहे. मग पुन्हा त्यांना परत त्या मूळ वेशामध्ये जावं लागलं. आणि अशा प्रकारे तिने हट्ट मागितला. नारद मुनी जेव्हा आले आणि ते पुन्हा त्या 3 देवांच्या रूपात गेल्यावर त्यांना देवरूप परत प्राप्त झालं.
ब्रह्मा विष्णू महेश या तिघामध्ये तिने त्यांना प्रकट करून दिलं. तिन्ही देवी आल्यानंतर लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती त्यांच्या हट्टाखातर त्यांना त्या मूळ रूपामध्ये पाणी शिंपडल्यानंतर पुन्हा ते झाले. आणि मग मात्र त्यांनी सांगितलं की तुमची अनुसयाला म्हटले की आपल्याला कोणता वर मागायचा तो आपण मागू शकता, की धन्य तुमचं हे पातिव्रत्य. त्या स्त्रियांनाही ते मान्य झालं. आणि मग तिने एकच मागितलं की हे तीनही देव पुत्र रूपानं, अवतार रूपानं आमच्या उदरी यावेत. आणि मग आपल्याला माहिती आहे ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव हे तिघही मिळून जो अवतार तिथे तयार झालेला तो दत्त म्हणून त्यांच्या पोटी आलेला आहे. आपल्याला माहिती आहे ब्रह्मा चंद्र म्हणून येतात, विष्णू दत्त म्हणून येतात आणि महेश दुर्वास बनून येतात. मग अनुसयाला मात्र काही काळानंतर सांगतात त्या तीन देवी परत जातात, देवही परत जातात. आणि आपल्याकडे एक श्लोक सर्व स्त्रियांना दिलेला आहे. सर्व स्त्रिया म्हणतच असतात रोज सकाळी आणि संध्याकाळी. कोणता? तर अहिल्या सीता द्रौपदी अहिल्या तारा द्रौपदी सीता तथा मंदोदरी. तर पहिलं नाव अहिल्याचं येतं पहा. तर ती अहिल्या त्याच्यामध्ये आहे, ही अनुसया पण त्यांच्यामध्येच आहे. अशा प्रकारच्या ह्या सर्व पंचश्रेयांचं जर आपण केलं तर आपल्याला पातिव्रत्य थोडंफार येतं. पतिसेवा घडते, कुटुंबसेवा घडत असते, नव्हे जनसेवा सुद्धा आपल्या स्त्रियांकडून ती घडली पाहिजे. तो धर्म आपण केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी अनुसया आहे ना, तिचा एक भाऊ जो होता तो सांख्यशास्त्र निर्माता भगवान कपिलदेव याची ती बहीण अनुसया. म्हणजे यांचं कुळ घराणंच अतिशय श्रेष्ठ होतं. आणि अशा त्या अनुसयाच्या पदरी आणि अनुसया आणि अत्रींच्या पदरी पोटी जन्माला आलेले हे श्री दत्त गुरुदार योग सामर्थ्यानं अतिशय महान होते. आणि म्हणून त्यांचा जो जन्म आहे तो माहूर गडावर झाला असं सांगतात. कोल्हापूरला ते भिक्षा मागतात आणि मेरू शिखरी त्यांची समाधी असते असं सांगितलं. काही ठिकाणी सांगितलं असतं की ते तुळजापूरला जातात, पंढरपूरला त्यांचा निवास असतो, त्यांची भ्रमंती असते सगळीकडे. आणि विशेष करून आपल्याला माहिती आहे की 4 ठिकाणी गाणगापूर, नरसिंहवाडी या ठिकाणी प्रचंड औदुंबर आणि माहूर या 4 ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात हा दत्त जयंतीचा सोहळा साजरा केला जातो. पारायणं होत असतात, दत्तचरित्राची तिथे पारायणं होत असतात. पारायणं केल्यानंतर भजन, कीर्तन, पूजन, आरती आणि पालखी सोहळा सुद्धा या 4ही ठिकाणी निघत असतो. लोक मोठ्या भक्तिभावानं तो साजरा करत असतात. दत्त जयंतीच्या आधीच 7 दिवस 4 दिवस लोक गुरुचरित्राची पारायणं करत असतात आणि भक्तिभावाने या दत्त संप्रदायातले लोक हा जन्मोत्सव साजरा करत असतात. साधारणपणे हा जन्मोत्सव संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळीच साजरा होत असतो. अशा ह्या दत्तात्रयाची कथा आपल्याला माहिती आहे. भागवतामधल्या 11व्या स्कंधामध्ये काय सांगितलेलं आहे माहिती आहे आपल्याला? त्याच्यात यदुराजाला अवधूतानं सांगितलं की दत्ताने किती गुरु केलेले होते? एकूण 24 गुरु केलेले होते पहा. सांगायचं तात्पर्य गुरु आपण कशाला करत असतो, कशासाठी करत असतो? आपल्याला मार्गदर्शन मिळावं यासाठी, चांगल्या प्रकारचा मार्ग स्वीकारावा आणि तो स्वीकारण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक म्हणजेच गुरु आपल्याला असावा लागतो. तर स्वतः दत्तात्रयानं 24 गुरु केलेले होते. आणि ते कसे केलेले होते तर त्यात गुरूंची नावं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर त्यापैकी पृथ्वी केलेली आहे. पृथ्वीच्या अंगी क्षमाशीलता आहे, त्याला त्यांनी गुरु मानलेलं आहे की तो गुण आपल्यामध्ये आला पाहिजे प्रत्येक माणसापूर्वी. दुसरं त्यांनी वायूला केले, सतत संचार करणं आणि प्राणी मात्रांच्या उपयोगी पडणं. तिसरा जो आहे तो आकाश केलेला आहे. संपूर्ण आपल्या मानवसृष्टीला आधार देण्याचं काम आकाशानं केलेलं आहे. चौथा गुरु त्यांनी अग्नीला केले. जे जे असेल ते स्वीकारण्याचं काम अग्नी करते. आपणही सुख दुःख संकट जे जे काही असेल त्याला धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे. जल आपल्याला माहिती आहे सर्वांना अंतर्बाह्य स्वच्छ करण्याचं काम करतंय, तर त्यालाही त्यांनी गुरु केलेलं आहे. चंद्राची तर मोठी गंमत आहे. कलेने चंद्र वाढत जातो. शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये कधी कमी होतो, पुन्हा कलेने वाढत जातो. माणसाचं आयुष्य सुद्धा असंच आहे. आपल्याला माहिती आहे
कधी कधी आपली श्रीमंती येते, कधी कधी आपल्याला गरिबी पण येत असते. तर ह्या चढ उताराच्या ठिकाणी माणसानं स्थिर राहावं, हा गुण आपण चंद्राकडून घेतला पाहिजे. सूर्याला पण माहिती आहे, सूर्याच्या उष्णतेशिवाय तर सृष्टीच जिवंत राहू शकत नाही. आणि सूर्याचं महत्त्व आपल्याला अभ्यासक्रमामध्ये सगळीकडेच आहे. कबुतराची कथा सर्वांनाच माहिती आहे की कबूतर आपल्या त्या 2 पिलांसाठी स्वतः उडी जाळ्यात घेतं आणि जीव गमावतं. आपणही मोहापायी कशामध्ये तरी जाऊ नये किंवा सापडू नये. अजगराची तीच कथा आहे, समुद्राची कथा आहे. सगळ्या नद्यांना पाण्यांना सामावून घेतं आणि आपण त्यामध्ये त्या पाण्याचा वापर पुन्हा आपल्याला जलरूपानं पावसाच्या रूपानं मिळत असतो. पतंग सुद्धा मोहापायी दिव्यावर झडप टाकतं आणि स्वतःला संपून टाकतं. तर मोहापासून आपण दूर राहिलं पाहिजे. माशी आपल्याला माहिती आहे, माशी जरी 2 प्रकारची असली तर जी मधमाशी आहे ती सर्व कित्येक ठिकाणी फुलांवरती हिंडून मोहानं मध गोळा करते. पण पुन्हा शिकारी मात्र मध मिळवण्यासाठी त्या माशांनाही मारतो, पोळही संपवतो. तर आपण त्याचाही काहीतरी धडा घेतला पाहिजे. हत्ती, भ्रमर, हरिण, मासा, पिंगला वेश्येचंही आपल्याला माहिती आहे. आयुष्यभर ती वेश्या व्यवसाय करते, पण शेवटी मात्र ज्या दिवशी तिला काहीच मिळत नाही गिऱ्हाईक, त्या दिवशी वाट पाहून शेवटी ती नारायणाचा जेव्हा ध्यास करते त्यावेळेला तिला मुक्ती होते आणि मोक्ष मिळतो. टिटवा, लहान मूल कसं असतं पहा, त्याला कुठलाही लोभ नसतो, हव्यास नसतो, निरागस मनानं राहतं. म्हणून सुख दुःख चढ उतार याच्यात आपण थोडंसं निरागस राहिलं पाहिजे मानवानी. अशा प्रकारचं त्यालाही त्याने गुरु केलेला आहे. तर कुमारी कन्याची गोष्ट, साडी काढताना काय करते, तिला पाहुणे पाहायला येतात आणि तिच्या बांगड्यांची किणकिण येत असते. आई वडील घरी नसतात, पण बांगड्यांची किणकिण ऐकून पाहुण्यांना काय वाटेल किंवा ते पाहतील म्हणून तिने हातातल्या सर्व बांगड्या काढतात आणि एक एकच ठेवते की आवाजसुद्धा जाऊ नये. आई वडील येतात तर साडी कांडून झालेल्या असतात आणि कशा काढल्या हे जेव्हा कळतं तेव्हा त्यांना तिचं कौतुक वाटतं की आपली मुलगी किती हुशार आहे. त्याचप्रमाणे शरकर्ता, सर्प, कोळी, अळी असे हे 24 गुरु दत्तात्रयानं केलेले होते. ते आपल्याला त्या स्कंधामध्ये यदुराजाला अवधूतानं सांगितलेले आहेत. आणि शेवटी पुन्हा उपदेश असा केलेला आहे, जरी हे 24 केलेले असले तर प्रत्येक मनुष्यानं शेवटी आपल्या नरदेहालाच आपण गुरु केलं पाहिजे. कारण आपण आपल्यात जो आपला आत्माराम आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे ना. तो अशा प्रकारचं तत्वज्ञान देणारा हा दत्त संप्रदाय. आणि या दत्त संप्रदायामध्ये दत्तगुरूंची दर गुरुवारी तर सर्वजण त्यांची पूजा करतात, गुरुवारी त्यांचं नामस्मरण केलं जातं आणि अशा प्रकारचं हे सगळे व्यवहार होत असतात. तर मग या ठिकाणी आज आपण समारोप करत आहोत. क्या दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून मी दोन शब्दात हे सांगत आहे की अशा ह्या दत्त संप्रदायाच्या गुरुभक्तीनं आपल्याला जो आनंद मिळत असतो तो आपण मिळवला पाहिजे. आणि दत्तात्रयांना सांगू की अनुसयेसारखं अत्रींसारखं सामर्थ्य आम्हालाही मिळू द्या, तुम्हालाही मिळो हीच अपेक्षा ठेवून मी थांबते. जय महाराष्ट्र.